नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामाचा पीक विमा नेमका कधी मिळणार हा एकच प्रश्न सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे। सरकारने आधी जानेवारी म्हटलं होतं, मग फेब्रुवारी उजडला, पण अजून देखील अनेक शेतकऱ्यांचे खिसे रिकामेच आहेत। नक्की अडकलंय कुठे? राज्य सरकार म्हणतंय आम्ही सगळं केलं, मग केंद्र सरकारकडून पैसे का येत नाहीत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हेक्टरी 17 ते 18 हजार रुपये मिळणार का, की पदरात कमीच पडणार? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता साधारणतः म्हणजेच की तुम्हाला देखील माहीतच असेल की खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये आल्या। आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणती घोषणा केली होती? तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार, रब्बी अनुदानाची रक्कम जमा होणार आणि पीक विम्याची रक्कम जमा होणार, अशा पद्धतीने सरकारने घोषणा केली होती। आता राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये आली, तसेच रब्बी अनुदानाची देखील रक्कम जमा करण्यामध्ये आली आणि राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आणि रब्बी अनुदानाची देखील रक्कम जमा झाली, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही। आता राज्य सरकारने हेक्टरी 17.5 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती। त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा केला जाणार होता आणि सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं होतं की जानेवारी 2026 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार। आता जानेवारी महिना संपला आणि फेब्रुवारी महिना देखील संपत आला आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही। त्यामुळे आता पीक विमा नेमका कधी जमा होणार हा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे आणि शेतकऱ्यांची देखील अशी मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये यावी। आता नेमका पीक विमा कधी जमा होणार आहे? तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार? किती वाजेपर्यंत जमा होणार? कोणकोणते शेतकरी पीक विम्यासाठी पात्र असणार? कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल, जर तुम्ही देखील पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुमचं देखील अतिवृष्टीने अतोनात नुकसान झालेलं असेल आणि तुम्हाला पीक विम्याची अत्यंत गरज असेल, तर फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील सर्व काही माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताचा खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। खास करून ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला होता, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे। खरीप हंगामाचा पीक विमा नेमका कधी मिळणार हा एकच प्रश्न सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे। सरकारने आधी जानेवारी म्हटलं होतं, म्हणजेच की जानेवारी 2026 अशा म्हणजेच की जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा केला जाईल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं होतं। आता जानेवारी महिन्यामध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणे अपेक्षित होते, परंतु जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला नाही। जानेवारी महिना संपला, त्यानंतर आता फेब्रुवारी महिना देखील संपत आला, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। अद्याप देखील शेतकऱ्यांचे खिसे हे रिकामेच आहेत। आता नक्की अडकलाय कुठे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। राज्य सरकार म्हणतंय की आम्ही सगळं केलं, मग केंद्र सरकारकडून पैसे का येत नाहीत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हेक्टरी 17-18 हजार रुपये मिळणार का? आता बघा, राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्यामध्ये आली होती आणि त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली होती। आता राज्याचे मुख्यमंत्री काय म्हटले होते?
तर देवेंद्र फडणवीस म्हटले होते की राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, याकरिता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल आणि सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम वितरित करण्यासाठी सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं। त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा झाले होते आणि तसेच सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली होती। किती तर 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा ही स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे खरंच 17,500 रुपयांचा पीक विमा मिळणार का, हा देखील प्रश्न आता उपस्थित झाला आहे। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। पीक विम्यासंदर्भातील सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार का जमा होणार नाही, म्हणजेच की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार नाही, तसेच तुमच्या खात्यावरती जर पीक विमा जमा होणार असेल तर नेमका पीक विमा कधी जमा होणार, तसेच किती रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील आणि पीक विम्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणते कामे करावी लागणार का, तर याबद्दलची देखील सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी लक्षपूर्वक बघत चला। आता शेतकरी मित्रांनो, जानेवारीच्या सुरुवातीला असं वाटलं होतं की महिना अखेरीस पैसे जमा होतील, म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या अखेरीस पीक विम्याचे पैसे खात्यावरती जमा होतील असं वाटत होतं। राज्य सरकारने पीक कापणी प्रयोगांची आकडेवारी गोळा केली, तांत्रिक उत्पादकता तपासली आणि डिसेंबरमध्ये सर्व डेटा केंद्र सरकारला पाठवला। कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार त्यांनी विमा हप्त्याचा आपला हिस्सा देखील भरला आहे। मग घोडा अडकलाय कुठे, तर यंदापासून पीक विम्याची रक्कम थेट केंद्राच्या पोर्टलवरून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। मध्यंतरी या पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी आल्या होत्या असं सांगितलं जाते। आता राज्य सरकारने केंद्राला पुन्हा एकदा पत्र पाठवून तातडीने पैसे देण्याची विनंती केली आहे। म्हणजेच की आता चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टामध्ये आहे। म्हणजेच की पीक विम्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून जी प्रक्रिया करायची होती तर राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास या ठिकाणी विलंब होत असल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। केंद्राच्या पोर्टलमध्ये देखील काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे देखील पीक विमा जमा होण्यास विलंब झाला असं देखील सध्या सांगण्यामध्ये येत आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला समजून घेणे गरजेचे आहे। अनेक शेतकऱ्यांना वाटत होतं की माझं वैयक्तिक नुकसान झालंय, मग मला पीक विमा का नाही मिळाला, तर मित्रांनो यंदा काही नियम बदललेला आहे। म्हणजेच की काही नियम आता म्हणजेच की नियमामध्ये बदल करण्यामध्ये आलेला आहे। पूर्वी कसं असायचं, तुमच्या शेतात पंचनामा झाला की तुमच्या नुकसानीनुसार पैसे तुमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत होते, परंतु आता तुमचा विमा हा तुमच्या महसूल मंडळ पातळीवरती ठरणार आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। म्हणजेच की नियमामध्ये बदल करण्यामध्ये आला आहे। जर तुमच्या वैयक्तिक शेतामध्ये 100% नुकसान झालं असेल पण तुमच्या संपूर्ण मंडळाची सरासरी उत्पादकता चांगली असेल तर तुम्हाला कमी पीक विमा मिळू शकतो। तुमचे नुकसान मंडळ पातळीवरती किती दिसते यावरच तुमच्या खात्यावरती येणारी रक्कम ही अवलंबून आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला समजेल, तर बघा लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता काय झालं आहे तर नियमामध्ये बदल करण्यामध्ये आले आहेत। पूर्वी कसं असायचं तर तुमच्या शेतात पंचनामा झाला की तुमच्या नुकसानीनुसार पैसे थेट तुमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत होते, परंतु आता तुमचा विमा हा तुमच्या महसूल मंडळ पातळीवरती ठरणार आहे। म्हणजेच जर तुमच्या वैयक्तिक शेतात 100% नुकसान झालं असेल पण तुमच्या संपूर्ण मंडळाची सरासरी उत्पादकता चांगली असेल तर तुम्हाला पीक विमा हा कमी मिळणार। तुमचे नुकसान मंडळ पातळीवरती किती दिसते यावरच तुमच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा होणार, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आता सरकारनं घोषणा केली होती की हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्यामध्ये येईल, परंतु सध्याची परिस्थिती पाहता इतकी मोठी रक्कम सर्वांना मिळण्याची शक्यता थोडी कमी वाटते, कारण पीक कापणी प्रयोगातून आलेले उत्पादनाचे आकडे काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त आहेत। सॅटेलाइट डेटा आणि प्रत्यक्ष कापणी प्रयोग यांच्या आकडेवारीनुसार
काही मंडळांमध्ये नुकसान कमी दाखवण्यामध्ये आलंय, त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षाही यंदा विम्याची रक्कम कमी असू शकते अशी देखील दाट शक्यता सध्या बघायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाने पुन्हा एकदा पाठपुरावा सुरू केला आहे। येत्या काही दिवसांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात होईल अशी देखील अपेक्षा आहे। जर पुढच्या आठवड्यापर्यंत पैसे आले नाहीत तर आम्ही पुन्हा एकदा याचा आढावा घेऊन तुम्हाला नक्कीच अपडेट देऊ। आता या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की जी प्रक्रिया करायची होती ती सरकारने प्रक्रिया पूर्ण केली आहे, परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातूनच पीक विमा जमा होण्यास विलंब होत असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे। खरं तर जानेवारी महिन्यामध्येच पीक विमा जमा होणे अपेक्षित होते। राज्य सरकारने पीक कापणी प्रयोगांची आकडेवारी गोळा केली, तांत्रिक उत्पादकता तपासली आणि डिसेंबर महिन्यामध्ये सर्व डेटा केंद्र सरकारला राज्य सरकारने पाठवला होता आणि त्यानुसार जानेवारी महिन्यामध्ये पीक विमा जमा होणे अपेक्षित होते, परंतु काय झालं तर केंद्र सरकारच्या माध्यमातूनच या ठिकाणी पीक विमा जमा होण्याचा विलंब झालेला आहे। आता कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार त्यांनी विमा हप्त्याचा आपला पहिला हिस्सा देखील भरला आहे, परंतु काय झालं आहे तर या ठिकाणी म्हणजेच की जी माहिती समोर आली आहे त्यानुसार जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे लवकरच जमा झाले असते, परंतु पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी आल्या होत्या असं देखील सांगण्यामध्ये आलेलं होतं। आता राज्य सरकारने केंद्र सरकारला पुन्हा एकदा पत्र पाठवून तातडीने पैसे देण्याची विनंती देखील केली आहे। म्हणजेच की राज्य सरकारने आता केंद्र सरकारला एक पत्र पाठवलं आहे आणि त्यामध्ये तात्काळ पीक विम्याची रक्कम देण्याची राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे। आता या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता सध्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाठपुरावा सुरू झाला असून आता येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे। आता सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे 17,500 रुपयांचा पीक विमा मिळण्याची शक्यता कमी असली तरी म्हणजेच की या ठिकाणी शक्यता म्हणजेच की कमी आहे, परंतु 17,500 रुपयापर्यंत हेक्टरी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो। नुकसानीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। नियमामध्ये देखील बदल करण्यामध्ये आला असला तरी सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा सध्या जर बघायला गेलं तर आता कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विमा म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला पाहिजे याकरिता कृषी विभागाने पुन्हा एकदा पाठपुरावा सुरू केला असून येत्या काही दिवसांमध्ये आता काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात होईल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी म्हणजेच की अशी अपेक्षा आपल्याला सध्या बघायला मिळत आहे। लवकरच पीक विमा मिळण्याची दाट शक्यता आहे। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नव्हती तर अशा शेतकऱ्यांनी ई-KYC करा। ई-KYC केली असेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। जर इतर काही तांत्रिक अडचण असेल तर तहसीलमध्ये जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता किंवा कृषी अधिकाऱ्याशी देखील संपर्क साधा। तसेच सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे लवकरच पीक विमा मिळण्याची देखील आता दाट शक्यता आहे। साधारणतः मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पीक विमा खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे। खरं तर जानेवारी महिन्यामध्येच पीक विमा जमा होईल असं वाटत होतं, परंतु काही तांत्रिक कारणामुळे पीक विमा जमा होऊ शकला नाही, परंतु मार्च महिन्यामध्ये पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची बातमी ती म्हणजेच की आता कर्जमाफीच्या दिशेने सरकारच्या माध्यमातून हालचालींना वेग आला आहे। शेतकऱ्यांची माहिती देखील गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून राज्यातील साधारणतः 25 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं देखील सांगण्यामध्ये आलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत होणार आहे हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। तसेच इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।